नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार। लॉर्ड बुद्धाची टीम आज आलेली आहे तळोदीमध्ये। इथे भारतीय जनता पार्टी तसेच महायुतीचे उमेदवार कीर्तिकुमार बंटी भांगडिया यांची आज प्रचार सभा आहे। यांच्या प्रचार सभेला बीजेपीच्या ज्येष्ठ नेत्या चित्रा वाघ देखील इथे येणार आहेत आणि त्यांची एक प्रचंड रॅली आज तळोदीमध्ये इथे आयोजित केलेली आहे। तळोदीचे आणि बंटी भाऊंचे काही कार्यकर्ते इथे आपल्यासोबत जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत। सर, आपलं नाव सांगा। मी होमदेव मेश्राम। एक मोठी रॅली आपण इथे बंटी भाऊंच्या प्रचारार्थ आयोजित केलेली आहे। काय सांगाल, एकंदरीत काय वातावरण आपल्याला दिसतंय? इथे वातावरण बंटी भाऊचं काम सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे। इथला विकास बंटी भाऊनं गेल्या 10 वर्षामध्ये खूप केलेला आहे। रस्ते असो, आरोग्य सुविधा असो, शिक्षणासाठी ज्यांना ज्यांना अडचण आहे त्यांना मदत केलेली आहे। इथे कुठल्याही प्रकारचं भेदभाव न ठेवता, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, काही कुठल्याही प्रकारचा मनामध्ये शंका न ठेवता त्यांनी इथे काम केलेलं आहे। गेल्या 10 वर्षामध्ये त्यांचं एवढं म्हणजे चांगलं काम आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्यांना तिसऱ्यांदा पक्षाने संधी दिलेली आहे। पक्षाचं सोनं होईल आणि त्यांना भरघोस मतांनी इथे निवडून देणार आहेत लोक। एकंदरीत जर पाहता, एक चिमूर विधानसभा क्षेत्र हे विस्तीर्ण पसरलेलं आहे। इथे काय असे प्रश्न आहे असं तुम्हाला वाटतं की ते अजून प्रलंबित आहे, जे भाऊंनी सोडवले पाहिजे? भाऊनं अतिशय पोटतिडकीनं इथे सिंचनाच्या व्यवस्थेसाठी इथे गोशीखुरचं पाणी आहे, ते घोडामध्ये टाकायचं आहे। त्याला सुद्धा प्राधान्यानं त्यांनी प्रथम प्राधान्य दिलेलं आहे। त्यांनी गेले 22 पत्र त्यांनी शासनाला दिले आहे। पण मधल्या काळामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याच्यामुळे थोडंसं आपलं काम मागे पडलेलं आहे आणि इथे सिंचनाची व्यवस्था असेल, आरोग्याची व्यवस्था असेल, ते परिपूर्ण या 5 वर्षामध्ये करतील अशी आम्हाला आशा आहे बंटी भाऊकडून। काय वाटतं की येत्या 23 तारखेला निकाल लागणार आहे, महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता येईल? महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार येणार आहे। हे काळ्या दगडावरची रेष आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आमच्या मनात आणि शंका कुशंका नाही। त्यामुळे महायुतीचं सरकार येणार आहे आणि इथून सुद्धा बंटीभाऊ भरघोस मताने निवडून येणार आहेत। ते सुद्धा सरकारमध्ये मंत्री होतील पुढच्या वेळेस अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे। आज खूप मोठी रॅली आपण आयोजित केलेली आहे। कसा काय प्रतिसाद आपल्याला दिसतोय? सुंदर प्रतिसाद आहे, कारण बंटीभाऊ प्रेम करणारे आणि पक्षावरती प्रेम करणारे अनेक इथे लोक आहेत आणि इथे महिला आपल्याला पाहायला मिळत आहे। इथे पहा तुम्ही आता सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे कुठल्याही प्रकारचा हे नाही, म्हणजे त्यांना शंका नाही आपल्या मनामध्ये। सगळ्या आजूबाजूच्या परिसरातले सर्व लोक इथे जमा झालेले आहेत, बंटी भाऊची इथे वाट पाहत आहेत। बंटी भाऊ काही वेळानं आणि चित्रा वाघ सुद्धा इथे येणार आहेत, त्याची रॅली सुद्धा होणार आहे, प्रचार सभा सुद्धा होणार आहे इथे। वामन सुरबाजी मदनकार, तळोदी बालापूर, माजी उपसरपंच। मी 50 वर्ष काँग्रेसची सेवा केली, परंतु काँग्रेसनं गोरगरिबाचे कधी कोणतेही कामं केले नाही। या 2 महिन्यामध्ये मी बंटी नागबीड येतं आम्ही पक्ष हे केला। बंटी भाऊ जे आहेत गोरगरिबाचे कैवारी आहेत, अपंगाला, सगळ्या समाजाला सर्व त्यांनी पैसे दिलेले आहेत आणि असा देव माणूस कधी भेटणार नाही। ही जनता सर्व बंटी भाऊच्या पाठीमागे, सर्व बाया, काम करणारे, कष्ट करणारे ते लोक बंटी भाऊच्या त्याला देव समजते त्यांना। आणि त्या बिचाराला म्हणजे त्या बंटी साहेबांना, आमदार साहेबांना कोणतेही म्हणजे हे नाही आहे। त्याच्याकरिता हे सर्व जनता आणि भाऊ निवडून येणार म्हणजे येणार आणि तिसरा आता मंत्री होणार। वैद्यराज ओवाळा बंटी भाऊ असे आहेत का उईके? वैद्यराज ओवाळा उईके बंटी भाऊ असे आहेत का सगळ्यांचे लाडके आहेत आणि 10 वर्ष झाला आम्ही पाहत आहोत। याच्या अगोदर तर पाहत होतोच, पण 10 वर्ष झाला पाहत आहोत। त्यांचे कामं जे कामं असतील ते कामं कुठंच कामं असं पडून राहिलेले नाही। 1 नंबरवर आमचं बंटी भाऊचे कामं आहेत आणि 100% बंटी भाऊ आमचा विजय होणार आहे। भारत माता की जय। वारे कमाल, आरे कमाल, बंटी भाऊ। आपण पाहतात इथं सगळे युवा पिढी एकत्रित आले आहेत, कारण आपल्या या महाराष्ट्रामध्ये जर आपला महाराष्ट्र हा आपल्याला सुरक्षित ठेवायचा असेल तर आपल्याला दुसरा काही पर्याय नाही। आपल्याला माहीत आहे की काँग्रेस सरकारने वक्फ बोर्डासारखे असे विधेयक पास केले आहे आणि त्यांना आश्वासन दिलं आहे की आम्ही सत्तेत आल्यानंतर वक्फ बोर्ड जे जिहाद आहे, ओट जिहाद आहे, अशा अनेक घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहे। त्याला जर आपल्याला कुठेतरी थांबवावं लागेल। आमचा बंटी भाऊ आहे आणि आम्ही आमच्या बंटी भाऊच्या पाठीशी पूर्णपणे ताकदीने उभे आहोत, असेच आम्ही राहणार। बंटी भाऊ आले भाऊ हम तुम्हारे साथ है। हे जनतेचं भरभरून मिळणारा प्रेम आहे आणि हा जनतेचा प्रेम मला विजयाच्या शिखरावर पोहोचवेल।
आणि एकंदर प्रतिसाद पाहता महिलांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला आई दिसतो. बहिणींचा आशीर्वाद मला आहेच. आणि या येत्या 5 वर्षासाठी काय संकल्प घेतलाय आपण? यांचा विश्वासावर खरं उतरत या मतदारसंघाचा चौफेर विकास करत या मतदारसंघातल्या सिंचनांचा विषय असेल, या मतदारसंघातल्या आरोग्याचा विषय असेल, बेरोजगारीचा विषय असेल, हे सर्व विषय मार्गी लावत या मतदारसंघाला विकसित करून घेण्याचा हा माझा संकल्प आहे आणि जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ते नक्कीच मी पूर्ण करेल. काय दादोदा काय आवाहन कराल आपण? मतदारांना काय आवाहन कराल? माझा मतदार राजांना माझ्या संपूर्ण कुटुंबाला इतकीच विनंती आहे, कुणाच्या आमिषाला भूलतापाला बळी न पडता आपला जो विश्वास आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तो सदैव राहू द्या. हा बंटी आपल्या विश्वासावर खरं उतरेल हा विश्वास देतो आणि या मतदारसंघातला प्रत्येक प्रश्न गोसीचा पाणी घोडा जरी टाकायचा असेल प्रत्येक प्रश्न हा मार्गी लावेल याने लावेल.